आम्हाला ऑप्शन भरपूर सारे होते, बॉयलर वगैरे लेअरचं करायचे. पण मग एक विचार केला आणि गावरांसाठी बघितलं तर बिंदास करावं, कोणी काही अडचण नाही याच्यामध्ये. आता हे जे प्रामाणिकपणे पहिल्यांदा 50 या 100 कोंबड्यांपासून आपण त्या वर्षभर पाळा, प्रामाणिकपणे त्याच्यामध्ये पूर्ण अभ्यास करा आणि मनापासून पूर्ण एक बघा, ज्याच्यामुळे आपल्या लोकांना पण त्रास होणार नाही, आपल्याला पण 2 रुपये मिळतील. आणि हा व्यवसाय 100च्या नंतर तुम्ही कितीही करू शकता. ऑटोमॅटिक अनुभव येतो, काय जास्त त्याच्यामध्ये शिकण्यासारखं नाही. ऑटोमॅटिक माहिती पडतं, कोंबडीचे आजार माहिती पडतात, कोंबडीची तकलीफ माहिती पडते, उन्हाळा पावसाळा हिवाळा हे सगळं ऋतू निघून जातात, ऑटोमॅटिक अनुभव येतात. आणि गावठी कोंबडीला कुठले आजार नाही. लोक सांगतात हे खोटं आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून नुसतं शेती करून चालत नाही, तर शेतीला जोडधंदा म्हणून काही इतर व्यवसायांची गरज असते. जसं की सरांनी AK पोल्ट्री फार्म म्हणून या ठिकाणी अर्धबंदिस्त कोंबडी फार्म चालू केलेला आहे. तर आज आपण सरांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. सर, प्रथम तर तुमचं स्वागत आहे आणि नमस्कार, तुम्ही आज आम्हाला या ठिकाणी वेळ दिला. तर आपण फ्री रेंज फार्म आहे. आपला पक्षी पूर्ण दिवसभर खेळतो बाहेर, पूर्ण तिथे खाणं वगैरे त्यांचं बाहेरच असतं. रात्रीचा फक्त तो मध्ये जातो बसतो, सकाळी त्यांचा गेट उघडल्यावर ते पूर्ण बाहेरच असतं. तर आपलं फ्री रेंज आम्ही अनेक ठिकाणी बघितलं की अनेक शेतकरी असतात की ते 100-200 कोंबडी पालन करतात आणि ते पूर्ण बंदिस्त असतं की ज्याने चारही बाजूने त्याला ते पूर्ण पॅक केलेलं असतं. परंतु तुमचं पूर्ण हे केलेलं आहे, ओपन आहे, ज्याला आपण फ्री रेंज म्हणू शकतो. तर ही इतकी गुढ संकल्पना तुमच्या डोक्यात कशी आली, की काय मोटिवेशन होतं की असं आपण शेड या ठिकाणी उभारला आहे? 8 महिन्यापूर्वी, नमस्कार, 8 महिन्यापूर्वी आम्ही 50 कोंबड्यांनी सुरुवात केली आणि बघितलं का गावठी कोंबडीचं अंड, त्याची चव आणि हे आपल्या लक्षात आल्यानंतर आपण जेव्हा स्वतः खाऊन आम्ही बघितलं, त्याची चव घेतली आणि मग आम्हाला वाटलं का आपण पूर्ण फ्री करू, नॅचरल करू, सगळं नॅचरल पद्धतीनं. इथलं कुठलं फील्ड सगळं साधं एकदम स्वतःच्या शेतीतलं, ज्याला कोणतं औषध नाही काय नाही आणि एकदम नॅचरल पद्धतीनं करतोय आपण. अंड्याची चव वगैरे आणि पूर्ण गावठी कोंबडी, म्हणून आम्हाला असं वाटलं का ही संकल्पना सुचली का आपण हे करावं असं. सर, हेच तुम्ही का निवडलं की अर्धबंदिस्तच निवडण्यामागचं काय कारण असू शकतं? कारण असं होतं का सर्वच लोक एक बंदिस्त करतात आणि कोंडून आणि त्याला वॅक्सिनेशन, त्यांना दवाई हे ते अनेक प्रकारे, आणि त्याच्यामुळे लोकांना त्याचा त्रास होतो. लोक जेव्हा खाणारी वस्तू ही त्याच्यापासून अनेक रोग तयार होतात. हे अंड खाल्ल्यानंतर पूर्ण नॅचरल आहे, विटॅमिन सगळ्या गोष्टी याच्यामध्ये फार चांगल्या आहे. म्हणून आमच्या लक्षात आलं की आपण हेच करावं, प्रामाणिकपणे करावं. सर, आता आम्ही बघितलं की इतका मोठा फार्म आहे, जेणेकरून ज्या फार्ममध्ये आपल्या पक्ष्यांची 5,000 जेमतेम 5,000 पक्ष्यांची क्षमता आहे. तर हे उभारण्यासाठी आपल्याला किती खर्च आला? आम्हाला हे उभारण्यासाठी कमीत कमी 62 लाख रुपये आतापर्यंत खर्च आला टोटल. 62 लाख रुपये ना? पक्षी आणि शेड पूर्ण. त्याच्यामध्ये आमचे 6 शेड छोटे आणि 1 शेड मोठा आहे. रात्री पक्षी दिवसभर पूर्ण त्या 6 शेड आणि पूर्ण 3 बिघामध्ये 1.5 एकर मध्ये फिरतात आणि रात्री ते बरोबर त्यांचा टाइम झाला ऑटोमॅटिक ते आतमध्ये जातात, सकाळी ऑटोमॅटिक बाहेर येतात. आता हे जे 5,000 पक्ष्यांचं आपलं जे काही शेड आणि इतर जो एरिया आहे, तर हा सगळा किती क्षेत्रामध्ये एरिया आहे? हा 1.5 एकर मध्ये, टोटल 1.5 एकर मध्ये 5,000 आपण शेड आणि प्लस फ्री रेंज आपण ठेवलेलं आहे. सर, अर्धबंदिस्त शेड म्हणजे काय, नेमकी काय याची व्याख्या कशी असते? अर्धबंदिस्त म्हणजे हे अर्धबंदिस्त नाहीये, पूर्ण फ्री रेंज आहे. अर्धबंदिस्त म्हणजे समजा फक्त शेड मध्येच पक्षी, हे पूर्ण फ्री रेंज मध्ये बाहेर आहे. पूर्ण पक्षी एकदम मुक्त संचारपणे तो वावरतो, त्याच्या मनाला वाटलं खातो, त्याच्या मनाला वाटलं पाणी पितो, त्याच्या मनाला वाटलं बसतो, त्याला जसं वाटेल त्याला जे वाटेल ते करतो. सर, आता याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे बंदिस्त बघितलं, अर्धबंदिस्त बघितलं, तर या दोघांमध्ये आपल्याला काय फरक जाणवतो? समजा बंदिस्त शेड आणि अर्धबंदिस्त शेड म्हणजे याच्यातून आपल्याला फायदा कुठल्या प्रकारचा असतो जास्त? फायदा फ्री रेंज मध्येच आहे ना, तुम्ही नॅचरल खाऊ घालू शकता. बंदिस्त मध्ये तुम्हाला प्रॉपर फीडच खाऊ घालावं लागणार, जे कंपनीला दिलेले तेच फीड खाऊ घालावं लागणार. त्याच्यानंतर त्याला मेडिसिन, डेलीचं मेडिसिन लागतं. याला कुठल्याही प्रकारचं मेडिसिन वगैरे काय नाही. 15 दिवसाला 20 दिवसाला याची वॅक्सिनेशन आहे, लासोटा गंभोरा, बस. बाकी याला दुसरी कुठलाही दवा लागत नाही. तुम्ही काही खायला टाका साध्या पद्धतीनं, व्यवस्थित राहतो पक्षी, एकदम सदृढ नसतो. सर, आता आपण जे व्हॅक्सिन बद्दल बोललो, तर हे व्हॅक्सिन देण्याचं काही कुठलं सीझन असतं का? जसं की आपण म्हटलं थंडीमध्ये काही व्हॅक्सिनेशन असतात किंवा पावसाळ्यामध्ये काही असतात, जे व्हायरल ज्या पिरियडमध्ये जास्त असतात. बरोबर. तर उन्हाळ्यामध्ये आपण स्पेसिफिक कुठलं व्हॅक्सिन करतो? आता 8-9 महिने झाले आम्हाला तर कुठल्याही व्हायरल किंवा काय वॅक्सिनची बाहेरच्या काही गरजच पडली नाही. त्याच्यामुळे आम्हाला ते माहितच नाही बाकीचं काही. आम्हाला एवढंच माहिती
त्यांची इम्युनिटी चांगली राहावी म्हणून फक्त एवढे 2 व्हॅक्सिनेशन आपल्या गावठी पद्धतीनं साधे समजा अद्रक पेस्ट झालं, त्याच्यानंतर आपल्या गावठी बरेच हे वृक्ष आहेत त्यांचं वगैरे आपण त्यांना खाऊ घालतो, लिंबोरा आहे, अनेक गोष्टी या छोट्या छोट्या या इथंच आहे. सर आता आपण ही जी फ्री रेंज कोंबडी ठेवलेली आहे तर हे प्रत्येकी आपल्याला साधारणतः हे किती क्षेत्र आहे का त्या क्षेत्रामध्ये पूर्ण ते फ्री रेंज फिरू शकते? 1.5 एकर क्षेत्र आहे आपलं हे पूर्ण. 1.5 एकर क्षेत्रामध्ये आपण सेटअप केलेलं आहे पूर्ण त्यांना फिरायसाठी. छोटे शेड पण केलेले 6, त्याच्यामध्ये आपले खाद्य आणि पाण्याचे भांडे असतात. बाकीचे सगळं तिथं आपण झाडे लावलेत सगळे, ज्यांनी त्यांना सावली राहील, थंडावा राहील आणि फिरतात ते खायला. आपण त्यांना असं बाहेर सगळीकडे टाकतो, दिवसभर खात असतात आणि 1.5 एकर मध्ये आपले पक्षी फिरतात. सर आपण हे जे काही पाण्याच्या लाईन्स दिसतात आपल्याला की स्प्रिंकलर दिसतंय वरती, तर हे स्प्रिंकलर आपण कुठल्या कामासाठी केलेलं आहे? स्प्रिंकलर याच्यासाठी केलं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी, की हे उन्हाळ्याचे दिवस आहे, गावठी पक्षात आधी हीट भरपूर असते, त्यानंतर हे अजून बाहेरचं हीट म्हटल्यावरती त्याला त्रास होत होता. आपण याच्यासाठी केलं काय, स्प्रिंकलर जेव्हा चालू होतं हे पूर्ण चौकून म्हणजे पूर्ण जे ओलं करतं ना, ओलं झाल्यानंतर ते गारवा निर्माण होतो. गारवा निर्माण झाल्यावर ते मेंटेन राहतं, हीट मेंटेन. म्हणजे याचं बेनिफिट आहे की पूर्ण गारवा आणि थंडावा त्याच्या आरोग्यासाठी खूप चांगला आहे. हो. सर आता याची सुरुवात आपण किती वर्षापासून केलेली आहे या फॉर्मची? मी आधी माझ्याकडे 1 वर्ष अगोदर म्हणजे पहिले मी 50 कोंबड्या पाळायचो. त्याच्यानंतर मग असं डोक्यात विचारलं, जसं माझे वडील म्हणलेच आता विचारल्यानंतर आम्ही हे मोठा सेटअप टाकला. आता आम्हाला हे टाकून झाले 2-3 महिने झाले आम्हाला. तर मित्रांनो आपण बघत असतात की आपण डायरेक्ट अचानक इतकं मोठं शेड करतो आणि त्याच्यामध्ये लॉसेस येण्याचे चान्सेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात. की सरांकडून आपण जे ऐकलं की सरांनी जे कोंबडी पालनाची सुरुवात केली ते 50 पक्ष्यांपासून सुरुवात केली आणि त्यातून बरेचसे अनुभव त्यांना आले की समजा गावरान पक्षी तर म्हणजे आपण आपल्या शेडमध्ये किंवा आपल्या घरी आपण तो तयार कसा केला पाहिजे आणि तोच आपण पुढे कसा वाढवला पाहिजे, याच्यातून किती मॉर्टिलिटी होते, काय नुकसान काय होतं, फायदे तोटे काय आहे किंवा याच्या मार्केटिंग काही स्किल आहे, हे सरांकडनं आज आपण जाणून घेणार आहोत. तर सर आता ह्या ज्या तुमचे पक्षी आहे सगळे 5,000 क्षमतेचं आपलं हे शेड आहे सगळं किंवा पक्षी आपल्याकडे 5,000 आहे, तर हे कुठल्या जातीचे आहे? हे प्युअर गावरान, 100% गावरानमध्ये आपण 100% गावरान. तर आता हे जे पक्षी आपण हे करतात ते आपल्या शेडमध्ये आपण त्याची निर्मिती करतो की आपण बाहेरून कुठून परचेस करतो याला? नाही, आपल्या शेडमधूनच आपण निर्मिती करतो. म्हणजे जसं की अंडे स्टोअर करणं आणि ते उगवून आपण कोंबडीकडून नॅचरली पद्धतीने आपण हे करतो, तयार करतो. खाली अंडे ठेवतो आणि पिल्लं बसवतो. जसं की तुम्ही आता बघितलं तिथं बाजूला आम्ही कोंबड्या बसवलेल्या 20. प्रत्येक कोंबडी खाली 21-21 अंडे बसवलेले. आपण प्रति महिना 400-500 पिल्ला आपली स्वतःची निर्मिती करतो. सर आता आम्ही बऱ्याच शेडमध्ये फिरलेलो आहे तर तिथं कंपन्यांचं फीड आपल्याला दिसतं बघायला की पोल्ट्री फार्म असेल किंवा बंदिस्त अर्धबंदिस्त असेल तर किती कंपनीचं फीड त्या ठिकाणी दिलेलं असेल. परंतु जेव्हा आम्ही एंटर झालो आपल्या शेडमध्ये तर आम्ही बऱ्यापैकी जेव्हा बघितलं की त्या ठिकाणी नॅचरली जसं की टरबूज असेल, इतर काही फळभाज्या आपल्याला त्या ठिकाणी पडलेल्या आहे, टोमॅटो पडलेले आहे, तर हे देण्यामागचं कारण काय असू शकतं? हे देण्यामागचं कारण असं आहे का ऍक्च्युली आमचं मुंबईला भाजीचं दुकान आहे. तर आम्ही बघितलं का या सगळ्या भाज्यांना वगैरे किती त्यांना फवारे वगैरे कसं असतं. आपल्याला जर गावरान करायचे प्रामाणिकपणे तर आपण आपल्या शेतीत पिकवायची कोबी, गाजर, बीट आणि कलिंगड हे 4 आणि मेथी घास 5 या सगळ्या गोष्टी आम्ही यांना खायला घालतो. सकाळी मेथी घास असतो, बघा इथं मेथी घासाचे पडलेले तुकडे सगळे एकदम हे. तर आता हे देण्यामागचं कारण काय असतं की हेच आपण फीड दिलं तर ह्या फीडवरती खर्च कमी होईल की आरोग्यामध्ये काही बदल होतो त्यांच्या? आरोग्य पण चांगलं राहतं आणि खर्च तर एकदमच कमी. जसं की एक आपण जर फीडची गोणी घेतली तर ती कमीत कमी 1,500 ते 1,500 रुपयांपर्यंत पडते. पण जर आपण हे जर त्यांना नॅचरली चारलं तर हे 25% खर्च आहे फक्त. आणि कोंबडीची हेल्थ एकदम चांगली राहते, अंड्याची चव पण नॅचरल आणि त्यांना खाणं पण नॅचरल, एकदम 100%. याच्यात काही बदलच नाही परत. सर आता आपण जसं की मग बोलताना सांगितलं का पूर्ण 100% आम्ही गावरांवरती काम करतो, म्हणजे तुम्ही जे गावरांवरती काम करत आहे तर आता हे गावरांचं स्पेसिफिक जे वैशिष्ट्य आहे जसं की समजा अंडी देण्यासाठी खूप चांगली जात आहे की याच्यासाठी आहे, मांसासाठी प्रसिद्ध आहे? ही अंडे देण्यासाठी, मांसासाठी पण आहे आणि अंडे देण्यासाठी पण आहे. याची चवच न्यारी. आता शेडमध्ये संपूर्ण किती पक्षी आहे आता सध्याच्या कंडिशन मध्ये आपल्याकडे? आता आमच्याकडं 46 पक्षी, 4,600. तसं बघायला गेलं तर दोन्हीसाठीच प्रसिद्ध आहे. अंड्यांसाठी तर जास्त आहे आणि मांसासाठी पण, कारण लोक आता हळूहळू गावठीकडे वाटतात. नॅचरल म्हणजे त्यांना नॅचरल पद्धतीने सगळं पाहिजे. कारण आता सगळं जे निघतंय ते सगळं म्हणजे हायब्रिड खाणं निघतंय. हायब्रिडमुळे भरपूर त्रास चालू झालेत. मग आपण लोकांचं माइंडसेट कसं या जागी आणायचं नॅचरली खाण्यात, तर आपण हे गावठीचं तेच डोक्यात आलं आणि आपण गावठी गेलं.
आम्हाला ऑप्शन भरपूर सारे होते, बॉयलर वगैरे लेअरचं करायचे. पण मग एक विचार केला आणि गावरांसाठी बघितलं तर, कारण आमचे आजीपासूनच हे होतं की आजी गावठी कोंबड्या करण्यापासूनच ते अंडे खाऊन वगैरे आम्ही आणि त्याच्यावरतून आम्हाला आवड लागलेली की गावठी कोंबड्या करायला. म्हणजे हे जे शेड आहे किंवा हे जे कोंबडी पालन आपण जे बंदिस्त केलेलं आहे पूर्ण, हे प्रेरणा तुम्हाला खऱ्या अर्थाने आजीपासून मिळाली. ही प्रेरणा की आजीनी जेव्हा कोंबडी घरी जी काही आपली फ्री रेंज कोंबडी असेल, 10-5 कोंबडी असेल, त्यानंतर तुम्ही सांगितलं की आम्ही 50 कोंबड्या केल्या, त्या 50 कोंबड्याच्या अनुभवातून तुम्ही आज इतकं मोठं शेड उभारलं आहे. तर महाराष्ट्रात असेल किंवा इतर कुठले शेतकरी आहेत, तर ते शेतकरी जेव्हा नवीन एखादा व्यवसाय सुरू करताय, तर त्यांना आपण काय संदेश द्याल की समजा आपण हा व्यवसाय कितीपासून सुरुवात केला पाहिजे की डायरेक्ट उंचवडी घेतली पाहिजे? माझ्या मते प्रामाणिकपणे पहिल्यांदा 50 या 100 कोंबड्यांपासून आपण त्या वर्षभर पाळा, प्रामाणिकपणे त्याच्यामध्ये पूर्ण अभ्यास करा आणि मनापासून पूर्ण एक बघा ज्याच्यामुळे आपल्या लोकांना पण त्रास होणार नाही, आपल्याला पण 2 रुपये मिळतील. आणि हा व्यवसाय 100च्या नंतर तुम्ही कितीही करू शकता. ऑटोमॅटिक अनुभव येतो, काय जास्त त्याच्यामध्ये शिकण्यासारखं नाही. ऑटोमॅटिक माहित पडतं, कोंबडीचे आजार माहिती पडतात, कोंबडीची तकलीफ माहिती पडते, उन्हाळा पावसाळा हिवाळा हे सगळं ऋतू निघून जातात, ऑटोमॅटिक अनुभव येतात. आणि गावठी कोंबडीला कुठले आजार नाही. लोक सांगतात हे खोटं आहे, काही हे वॅक्सिन पाहिजे ते पाहिजे, काय नाही. तुम्ही नॅचरली जे आपली झाडे वगैरे त्याची जर खायला घातलं त्याची इम्युनिटी पॉवर फार चांगली राहते. म्हणजे बरेच शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक शंका असते की समजा कोंबडी पालन करतो की याच्यामध्ये मॉर्टिलिटी होण्याचे चान्सेस आहे, रोगराई येतात, परंतु तुम्ही तुमच्या अनुभवातून सांगता की याच्यामध्ये मॉर्टिलिटी खूप नगण्य आहे. मॉर्टिलिटी होती पण ती खूप तुरळक आहे, दिवसामध्ये साधारणतः 1-2च्या आसपास असेल, इतक्या मोठ्या शेडमध्ये ही खूप कमी झालेली. सर आता हे जे नैसर्गिक फीड आहे, तुम्ही जे टरबूज वगैरे किंवा हे मगाशी मी सांगितलं बोलताना की तुम्ही टोमॅटो किंवा मेथी वगैरे, मेथी असेल किंवा कोथिंबीर आपण बघितली शेडमध्ये, तर ह्या फीडमध्ये आणि कंपनी फीडमध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला? फरक आम्ही जास्त ते फीड वापरलेलंच नाही. सुरुवातीला फक्त थोडंफार वापरून बघितलं, पण मग जेव्हा हे खायला दिलं ना, आम्ही सुरुवातीला आमच्या 50 कोंबड्यांचा अनुभव सांगतो, त्यावेळेस आम्ही गुण आणायचो, टाकायचो, बघायचो, अरे काय आजार वाढायला लागले. ज्यावेळेस आम्ही खायला घातलं नॅचरली, तर कुठला आजार नाही, त्यांना काहीच नाही, वॅक्सिनेशन नाही, काहीच नाही. एकदम तंदुरुस्त कोंबडी, अंड्याची चव न्यारी, सगळ्याच गोष्टीमध्ये बदल आहे. बिंदास करावं, कोणी काही अडचण नाही याच्यामध्ये. आता हे जे फीड दिलेलं आहे आपण, तर यातून कोंबडीच्या आरोग्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवला तुमच्या अनुभवातून? कोंबडीचं आरोग्य एकदम म्हणजे मस्त आहे, आरोग्य चांगलं आहे. आणि हे नॅचरल आहे, जे आपण खातो तेच कोंबडीला खाऊ घातलेलं आहे आपण, त्याच्यामुळे ती एकदम तंदुरुस्त राहते, अंड चांगली देते आणि तिची ग्रोथ चांगली होते, वाढ चांगली होती कोंबडीची आणि व्यवस्थित राहते. आजार हा 99% येतच नाही याच्यामुळे. हो. आता सर आपण बघतोय की मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या इथं टरबूज प्रत्येक लाईन मध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसत आहे. तर आता हे आपण बाहेरून परचेस केले की आपल्या शेतामध्ये कुठे पिकतंय? हा जो माल पडलेला आहे खाद्यासाठी, काही बाहेरून आणले, बाकी आमच्या शेतात पण आहे, पण कमी पडले तर आम्ही बाहेरून पण घेतो. कारण आमचा व्यवसाय भाजीपाल्याचा व्यवसाय, मुंबईला दुकान आहे आमचं स्वतःचं, त्याच्यामुळे मग आमचे कॉन्टॅक्ट आहे सगळ्या शेतकऱ्यांशी. जिथं काही कमी भाव असेल तो माल आपण घेतो, पण ते ऋतूनुसार घेतो. उन्हाळ्यामध्ये काय दिलं पाहिजे, हिवाळ्यामध्ये काय दिलं पाहिजे, पावसाळ्यात काय दिलं पाहिजे, या सगळ्याची आम्ही सगळा अनुभव घेतलेला आहे. आणखी माझा एक छोटासा प्रश्न होता सर यालाच रिलेटेड, की जेव्हा आपण ही बाहेरून काही फीड देतो तर यातून काही रोगराई येण्याचे चान्सेस वगैरे येतात का या पक्ष्यांसाठी? या बाहेरचं फीड जास्त आम्ही वापरलंच नाही, त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यातलं काही जास्त माहिती नाही. आम्ही हेच देतो आपलं साध्या पद्धतीनं जे आहे ते साधच करतो पूर्ण. आणि आतापर्यंत आम्हाला कुठलाही बी म्हणजे असा काही प्रसंग आढळला नाही का बा आपल्या 10 कोंबड्या मेल्या का 20 मेल्या किंवा आजारी झाल्या किंवा काय. हा, नॅचरल पद्धतीने एखादी अर्धी कोंबडी मरते. आता हे जे सर आपण बघितलंय, हे जे खाद्य देतोय आपण कोंबड्यांसाठी, तर याचा टायमिंग किती वेळेचा असतो? आपण किती दिवसातून किती वेळेला आपण खाद्य देतोय? दिवसातून आम्ही 2 वेळेस टाकतो, एकदा सकाळी आणि एकदा संध्याकाळी. आणि दिवसभराचा जो काही पिरियड आहे कोंबडीसाठी तो फक्त फिरण्यासाठी आणि तिच्या इतर हेल्थसाठी असतो. हेल्थसाठी. आणि कोंबडी एक अशी आहे, ती दिवसभर त्वचा मारून खाते, ती दिवसभर खातच असते. त्या पद्धतीने आम्ही टाकतो, त्यांना भरपूर टाकतो, किती खा तुम्ही. मग ते बरोबर त्यांचं पोट भरले तर बघा आतमध्ये जाऊन बसले सगळं कोंबड्या शेडमध्ये. आता पूर्ण शेड पॅक झालेले, त्यांना सांगायची गरज नाही, जाऊन बसणार ते आता आतमध्ये. सर आता हे पक्ष्यांना आपण कुठलं लसीकरण करत असतो? लासोटा, गंभोरा, बस. बाकी मग आपले नॅचरल जे आहे ते समजा लिंबाचा पाला आहे, त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी या झाडांच्या वगैरे, झाडपाला वगैरे ते घातल्यानं चांगलं नॅचरल होतं. शेवगा आहे, त्याच्यानंतर तुटी आहे आमच्याकडे थोडीफार, ते पण टाकतो आम्ही. सर आता आपण सगळं जाणून घेतलं आहे तुमच्याकडनं, तर आता एक आणखी माझा असा एक प्रश्न आहे तुम्हाला, की कोंबडीचं आरोग्य सुधारण्यासाठी आणि मृत्यूदर कमी होण्यासाठी तर याच्यासाठी आपल्याकडे कुठल्या उपाययोजना असतात? मृत्यू दराचं याच्यामध्ये जास्त चान्सेसच नाहीये,
फक्त कोंबडी सुधारण्यासाठी तुम्ही पूर्ण प्रामाणिकपणे 100% तिला नॅचरल खाऊ घाला, आजार येणार नाही, तुम्हाला प्रोडक्शन थोडं कमी मिळेल. आणि जे कोणी तुमच्याकडून अंडे खरेदी करते, कोंबडा खरेदी करते, ते नक्की तुमच्यासाठी पुढच्या वेळेला तुम्हाला त्यांना सांगायला सुद्धा लागणार नाही का बाबा याचं चव आहे अंड्याची अशी, किंवा याचं मटण कसं आहे, म्हणजे ते सगळं एक नंबरच आहे. त्याच्यासाठी तुम्ही नॅचरल खाऊ घाला आणि लोकांनी खाल्ल्यानंतर लोक स्वतःच आपल्याला रिझल्ट देतात. आपल्याला सांगायची गरजच नाही, फक्त प्रामाणिकपणे केलं पाहिजे. आपण या शेडमधून किती अंडी गोळा करतात? कमीत कमी 600 ते 800 कधी 600 असे अंडे गोळा करतो. हो, पर डे. मग आता समजा आपले 600-700 अंडे निघते, त्याच्यावर अंदाज करता की 700 कोंबड्या आपले अंडे देत आहेत आणि काही आता तळणी ते अंड्यावरती हळूहळू येतील. समजा आता आपल्या प्रोडक्शनचा 5,000 पप्पा बोलले 4,500 काय आपलं प्रोडक्शन, तर त्याच्यामधून आपल्याला कमी 2,000 ते 2,500 अंडे भेटतात. पण आता ते नवीन त्यांचं स्टार्टिंग आहे, तर ते हळूहळू ते वाढणार. आता आम्हाला पहिले 200 भेटायचे, हळूहळू वाढले तर आमचे एवढे हातामध्ये 800 अंडे गेले. आता ते अजून पुढे वाढतील. काही कोंबड्या खूड येतात, काही अंडे घालतात, काही अंड्यावर नसतात, तर ते म्हणजे वर खाली होत असतं. दादाने मग अशी सांगितलं की मुंबईमध्ये तुमचा मोठा भाजीपाल्याचा व्यवसाय आहे. हो, भाजीपाल्याचा. मुंबई मध्ये आणि तुम्हाला गावाकडे काय फरक आहे? गावाकडे म्हणजे असं आम्हाला अनुभव आला की खूप शांत आणि हे वातावरण खूप छान आहे इकडचं, म्हणून आम्हाला जरा आवडलं इकडचं. बऱ्याचशा व्यवसायामध्ये काही सिक्रेट टिप्स असतात, समजा आपलं काही टेक्निक असतं व्यवसाय वाढवण्याचं किंवा फीड देण्याचं वगैरे, तर स्पेसिफिक याच्यामध्ये तुमचं काय टेक्निक आहे की इतके तुम्ही हेल्दी पक्षी बनवलेले आहे? सर फीड देण्याचा आता समजा आपल्या बाहेरून जे फीड होतं, जी फीडची गोल येते, त्याचा खर्च कसा वाचवता येईल, परत त्यांचे पोटं कसे भरता येईल आणि कोंबडी तंदुरुस्त कशी राहील, तर त्याच्यासाठी आपण जसं कलिंगड चीप भावमध्ये भेटतं, परत त्याच्यानंतर ते झालं बीट, कोबी, सगळ्याचं आपलं घास वगैरे, त्या सगळ्या अनेक गोष्टी ज्या कमी खर्चात भेटतात आणि त्यांनी यांचं हेल्दी असतात. तर गावठी माणसाची हीच खासियत आहे का ती काही पण खाते, ती काय पण खाते आणि नॅचरली खाते, तर मग त्याच्यात तर तीच सिक्रेट. आता आपण बघतो की तुम्ही जे सांगितलं की गावठी कोंबडी पालन आणि आपण तुम्ही जे खाद्य देताय, तर ही आता तुम्ही जे सांगितलं की 4600च्या आसपास तुमच्या सगळ्या कोंबड्या आहेत, तर याच्यासाठीचा दिवसाचा खर्च किती येतो आणि त्याचा नफ्याचं गणित कसं असतं? सर सध्या तरी नफा आपण नाही सांगू शकत, म्हणजे प्रॉफिट सध्या आपली सुरुवात आहे. पुढं आपल्याला म्हणजे प्रॉफिट 100% आपल्यावरती डिपेंड राहील. आपण त्याला खायला किती घालतोय, पक्षी किती खातोय, किती प्रोडक्शन देतोय, त्याच्यावरती डिपेंड. आता याचा जो काही खाद्याचा खर्च आहे तो किती येतो साधारण? आमची 1420ची एक बॅग आहे. आपण 2 ते 3 बॅग त्यांना दिवसाला टाकतो. त्याच्यामध्ये आपले तांदूळ, ज्वारी, बाजरी वगैरे मिक्स करून टाकतो. कलिंगड, घास वगैरे खायला. त्याच्यामध्ये आता जसं आपण सांगितलं की कलिंगड असेल, कोबी असेल, हे जे काही वेस्टेज मटेरियल आहे ते कसं परचेस केलं जातं आणि ते कुठून आणलं जातं? ते मार्केट वेस्ट म्हणजे शेतकऱ्याचा जो उरलेला शेतातला माल आहे, ते कुठे घालायचं तर 2 रुपये 3 रुपये किलोने आम्ही तो आम्हाला डायरेक्ट घरी आणतो. माझी मामा व्यापारी आहे आणि आम्ही स्वतः आमचं भाजीपाला धंदा बाबा अशी म्हटलं जेवढं भाजी वेस्ट निघतं ते ऑटोमॅटिकली टाक शेड व्हायचा, रोजच्या रोज गाड्याचा खाली. तर तुम्ही जे सांगितलं की तुमचे मामा व्यापारी आणि त्यांच्या माध्यमातून तुम्हाला तो वेस्टेज सहज मिळतं, पण माझ्यासारखा एखादा युवा शेतकरी आणि त्याला जर गावठी कोंबडी पालन करायचं तर त्याला ते वेस्टेज मिळवायचं असेल तर तो कसा मिळवू शकतो? सर सिंपल आहे. समजा आता हॉटेल वेस्ट झालं, तो प्रत्येक हॉटेल जरी फिरला किंवा त्याच्या गावात त्यांनी जिथं केलं तिथं जरी तो फिरला, शेतामध्ये शेतकऱ्यांनी भेट दिली की बाबा तुझं काही वेस्ट निघलं तर मला आणून दे, मी तुला वेस्ट देतो. ते त्याच्याकडे गाडी असेल जाऊन वेस्ट भरून आणले, शेडवरती खाली करणार कोंबड्याला टाकले. सिंपल. सर आता आपण बघतो उन्हाळ्याचे दिवस आहे, टेम्परेचर बाहेर पण खूप आहे आणि कोंबडीचं पण बॉडी टेम्परेचर खूप असतं, तर हे मेंटेन करण्यासाठी आपल्याकडे काय असं उपाय? आपल्याकडे उपाय आहे ना, स्प्रिंकलर आहे, त्याच्यानंतर पिस्टन आहे, पत्रे ओले करण्यासाठी, झाडं लावलेले आहेत आपल्याला, भरपूर गोष्टी. पत्रे आपले एव्हरकूलचे कोटिंग पत्रे, हे हीट मेंटेन ठेवतो बऱ्यापैकी. सर आता हा जो आपला काही 2-3 महिन्याचा जो प्रवास आहे, तर याच्यामधून असं काही तुम्हाला वाईट अनुभव आला की याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये काही नुकसान झालं किंवा काही एखादी चूक अशी घडली की त्यातून आपलं नुकसान झालेलं आहे? सर तसं सांगायला गेलं तर आत्ता म्हणजे आम्हाला आतापर्यंत असा काही वाईट प्रसंग हा असा घडला नाही. फक्त प्रसंग एवढंच की नवीन पक्षी आणले तेव्हा थोडं मॉर्टॅलिटी जास्त होती, कारण पक्षी स्ट्रेसमध्ये होता. म्हणजे तरी 5-10 दिवसाला निघायचे. त्याला काय घाबरायचं नाही, घाबरायचं काय नाही. जेव्हा पक्षी आता आमचा सेट झाला, आता खरं सांगायला गेलं ना, आमची एक सुद्धा मॉर्टॅलिटी नाही झाली, तर ती सडन देत होते फक्त आणि फक्त हिटमुळे. ते एक दोन जातात आपले. सर आता ह्या व्यवसायामध्ये काही आपण नवीन तंत्रज्ञान काही वापरलेलं आहे का? नवीन तंत्रज्ञान तसंच आपण काही वापरलं नाही. जे चालू ते नॉर्मली चालू, फक्त आपले खाद्य पाण्याचे भांडे, स्प्रिंकलर आहे,
काही गोष्टी जाळ्या वगैरे लावलेल्या आहेत अंडी घालायला, तेलाची डबी लावली, तर त्याला खाणं आपल्याला कसं द्यावं लागतं. जसं आपलं तांदूळ, बाजरी, त्यांचं फीड, त्यानंतर घास, मेथी खायला प्रॉपर टाकल्यानंतर प्रॉपर पक्षी आपल्याला प्रोडक्शन देतात. आता वर्षामध्ये आपण बघतोय की 12 महिने असतात आणि त्या 12 महिन्यामध्ये असा कुठला महिना असतो की त्या महिन्यामध्ये मृत्यूचा रेशो किंवा व्हायरल येण्याचे जास्त चान्सेस असतात? समर वेकेशन, उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये जास्त. उन्हाळ्यात जास्त भीती असते, पण जर आपण त्याला जर एकदम प्रॉपर ठेवलं मॅनेजमेंट सगळ्या गोष्टी, तर तेव्हा सुद्धा काही भीती नाही. सर, आता आपलं जे शेड आहे याच्यामध्ये उन्हाळा आणि जे काही थंडीचं वातावरण आहे, हिवाळा असतो, ह्या 2 ऋतूंमध्ये आपण काय बदल करतो शेडमध्ये? समजा आता उन्हाळा आहे, उन्हाळ्यामध्ये आपण थंड कसं वातावरण ठेवायचं त्यासाठी आपण मी तर सांगितलं स्प्रिंकलर वगैरे. राहिला प्रश्न थंडीमध्ये आपल्याला साईडने कागद लावलेला आहे, आणि तसं तर पक्ष्यांना थंडीमध्ये तर काही भीती नाही, थंडी प्रॉपर सीझन आहे त्यांच्यासाठी. अजून तर मी त्यांच्यासाठी काय केलं नाही, फक्त गरज येते तर बारीक पक्ष्यांसाठी ज्यांना हिटर व्हायला लागतं तसे यांना काय आवश्यक सॉरी, एप्रिल हे जे काही महिना चालू आहे, तर ह्या टेम्परेचरचा काही आरोग्यावरती परिणाम होतो का? नाही, त्यांच्या तर नाही होते आतापर्यंत नाही दिसलं, कारण आपण टेम्परेचर मेंटेन ठेवल्यामुळं. जर तुम्ही टेम्परेचर मेंटेन नाही ठेवणार, पक्षी असे सोडून दिले खाता पिता, पाणी पुरवठा त्यांना पूर्ण झाला पाहिजे. पहिली गोष्ट तर पाणी पुरवठा जेव्हा ते पूर्ण पाणी पिणार तो पूर्ण, तर काहीच पक्ष्यांना प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर असं बाहेर गारवा वगैरे ठेवला पाहिजे, पक्ष्यांना केवढी अडचण नाही. आता मगाशी पण आपलं एक आणखी एक क्वेश्चन होता की आपण मगाशी बोलताना सांगितलं काही आपण हे करत असतो, बाहेरून काही मेडिसिन देत असतो, तर हे बाहेरचं मेडिसिन आपल्याला कमी करून काही आपले घरगुती काही उपाय आहे काही ह्या याच्यामध्ये शेडमध्ये? आहे ना घरगुती आपले त्याचं अद्रक लसूण पेस्ट, हळद, त्याच्यानंतर लिंबाच्या पात्याचा कूट करून त्याचा रस त्यांना देणं, खूप गोष्टी जेवढं आयुर्वेदिक तुम्ही शोधत असाल बाहेर बघत तेवढं सगळं सांगितलं की तुमच्याकडे 4600 पक्षी आहे आणि 2-3 महिन्यापूर्वीचा आपला हा स्टार्टअप आहे. बरोबर. तर हे जे पक्षी आहे, हे पक्षी आपण स्वतः उभवले की खरेदी केले कुठून, किंवा आपण हे कोणाला विकतात का? सध्या तर आपण कोणाला विकत नाही, आपल्याला आपलंच वाढवायचंय. पण आम्ही पहिल्यांदा गणेश गाजरे यांच्याकडून हे पक्षी आणले होते, 2000 पक्षी आणले होते. मग आम्ही स्वतः हळूहळू वाढवतोय. आम्हाला कमीत कमी 10,000 पक्षी तयार करायचे स्वतःचे, त्याच्यानंतरच आम्ही पुढे विचार करू, तोपर्यंत नाही. सध्या आमचं उद्दिष्ट फक्त अंडी. आता तुम्ही जे काय सांगितलं, तुम्ही जे पक्षी खरेदी केले आणि त्याच्यातून तुमचं उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढवताय आणि 10,000 पक्ष्यांचं तुमचं टार्गेट आहे. 10,000 पक्षी झाल्यानंतर तुम्ही विकणार आहात. बरोबर. आणि लोकांना जर तुमच्या फार्मला व्हिजिट करायची असेल किंवा तुमचं हे स्ट्रक्चर बघायचं असेल, अनुभवायचं असेल, तर त्यांच्यासाठी तुम्ही मार्गदर्शन कराल का? 100% करू, 100% करू. ज्यांना कोणाला करायचं असेल ती व्हिजिटरने आले तरी त्यांना आपण पूर्ण सहकार्य करू आणि निःशुल्क करू. असं नाही का लोक 200 हे घ्या ते घ्या, या गोष्टी आपल्याला नाही आवडती. लोकांनी प्रामाणिकपणे करावं, ज्याला गरजवंत आहे त्यांनी, आणि नक्की करावं. हा व्यवसाय चांगला व्यवसाय आहे. मित्रांनो, आपण आजपर्यंत बघतो की कोणताही व्यवसाय असला की लोक त्यांचा व्यवसाय एक्सपोज करत नाही किंवा सांगत नाही, परंतु हे जे काही काका आहेत ते आपल्याला सांगताय की हा जो काही गावठी कोंबडी पालनाचा व्यवसाय आहे तो नक्की शेतकऱ्यांनी केला पाहिजे. त्याच्यातून नक्की मोठं उत्पन्न त्या ठिकाणी निर्माण होत असतं आणि आपलं जे काही आर्थिक सुबकता आहे ती सुबकता आपल्याला नक्की भेटत असते. तर मित्रांनो, आजचा हा जो काही व्हिडिओ आहे किंवा हा जो काही इंटरव्ह्यू आहे हा फक्त 2 महिन्यापूर्वी स्टार्टअप झालेल्या AK पोल्ट्री फार्म या संगमनेर तालुक्यातील पिंपळे या गावात असलेला हा फार्म आहे, त्याचा आपण व्हिडिओ करण्यासाठी आलेलो होतो. तर मित्रांनो, हा 2 महिन्याचा जरी फार्मचा स्टार्टअप असला, आपण नक्कीच त्यांचा जो काही अनुभव आहे की 50 कोंबड्यांपासून सुरू केलेला हा फार्म आज 4600 पक्ष्यांवर येऊन पोहोचलाय आणि त्यांचा स्टार्टअप, त्यांचा जे काही टार्गेट आहे 10,000 पक्षी करण्याचं, ते लवकर ते त्या ठिकाणी पूर्ण करणार आहेत. आणि आजची जी काही त्यांचा इंटरव्ह्यू आहे त्याच्यातून नक्कीच त्यांचं मार्गदर्शन चांगलं राहिलेलं आहे. तर मला अजून एक शेवटचा प्रश्न तुम्हाला करायचा आहे की जे काही नवीन शेतकरी आहे ते नवीन शेतकरी या व्यवसायामध्ये येऊ इच्छित असाल तर त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे आणि त्यांच्यासाठी तुमचा सल्ला काय असेल? आमचा हाच सल्ला असेल का त्यांनी कमीत कमी 50 किंवा 100 पक्षापासून चालू करावं. त्यांना त्याच्यातून भरपूर अनुभव भेटेल. 1 वर्ष शिकण्यासाठी स्वतः करावं प्रॅक्टिकल. आणि गावठी कोंबडी हा चांगला व्यवसाय आहे. आपल्याला लोकांशी जीवनाशी खेळणारा नाहीये, लोकांचं आरोग्य वाढवण्यासाठी चांगला आहे. आणि जो कोणी प्रामाणिक माणूस असेल त्यांनी नक्की हा व्यवसाय करावा. लोकांना अंडी आणि मांस बिंदास द्यावे. लोकांचं आरोग्य चांगले राहील, त्यांचे आशीर्वाद भेटतील आणि तुम्हाला 2 रुपये त्याच्यातून उत्पन्न पण नक्की होईल. पण प्रामाणिकपणे करावं एवढी आमची इच्छा आहे, बाकी काय नाही. नक्कीच काकांचा जो सल्ला आहे की प्रामाणिकपणा हा व्यवसाय केला तर यश नक्की त्या ठिकाणी भेटणार आहे. आज आपण या ठिकाणी इथेच थांबतोय, परंतु यांचा जो काही व्यवसाय आहे तो अत्यंत प्रेरणादायी प्रवास आणि
व्यवसायाची सुरुवात एक अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांनी केलेली आहे. नक्कीच त्यांचे 10,000 पक्षी झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा या फार्मला व्हिजिट करणार आहोत आणि पुन्हा एकदा त्यांचं व्यवस्थापन कशा प्रकारे सुरू आहे ते एकदा परत तुमच्या समोर घेऊन येणार आहोत. त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नक्कीच अशाच प्रेरणादायी व्हिडिओ बघण्यासाठी कमेंट, लाईक आणि शेअर नक्की करा. मित्रांनो, या फार्मच्या संदर्भात जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. ज्यावेळेस आम्ही पुढचा व्हिडिओ घेऊन येऊ त्यावेळेस नक्कीच तुमच्या त्या प्रश्नांचं निरसन व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही नक्कीच करू.